संत ज्ञानेश्वर महाराजांची संत नामदेव महाराजांसोबतची भेट. दोन संतांचा दिव्य संगम. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली. वैष्णव हो. भक्ती, प्रेम आणि विठ्ठल नामाच्या दिव्य प्रवासात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण अनुभवणार आहोत वारकरी संप्रदायातील एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण प्रसंग. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराजांची पहिली भेट. मित्रांनो, इतिहासात काही भेट अशा असतात ज्या फक्त दोन व्यक्तींची भेट नसते, त्या दोन आत्म्यांचा संगम असतो, दोन दिव्य प्रवाह एकत्र येण्याचा क्षण असतो. आणि संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट ही अशीच एक दिव्य घटना होती. ही भेट म्हणजे ज्ञान भक्तीचा संगम, अध्यात्म आणि प्रेमाचं मिलन आणि वारकरी परंपरेची सुवर्णाची सुरुवात. संत नामदेव महाराज कोण होते? मित्रांनो, संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते. त्यांचा जन्म नरसी गावात झालेला असे मानले जाते. लहानपणापासूनच त्यांचं मन विठ्ठल भक्तीत रमलेलं होतं. ते विठ्ठलाशी अगदी मित्रांसारखेच बोलायचे, रुसायचे, हसायचे आणि प्रेमाने संवादायचे. लोक म्हणायचे, नामदेव महाराजांसाठी विठ्ठल हा फक्त देव नव्हते, तर ते होते जिवलग मित्र. मित्रांनो, नामदेव महाराजांची भक्ती इतकी निरागस होती की विठ्ठल स्वतः त्यांच्या मंदिरातून खाली उतरतो अशी भावना भक्तांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अभंगामध्ये प्रेम होतं आणि अंतरात विठ्ठल भक्ती. पंढरपूरची ते पवित्र भेट. वैष्णव हो. एक दिवस संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई पंढरपूरला आले. त्या काळात पंढरपूर म्हणजे भक्तीचे जिवंत केंद्र होते. चंद्रभागेच्या तीरावर हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत होते. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, पांडुरंग हरी. संपूर्ण वातावरण भक्तीने भरलेले होते. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले आणि तिथेच त्यांची भेट झाली संत नामदेव महाराजांशी. मित्रांनो, तो फक्त एक साधा क्षण नव्हता, तर होता दोन महासागर एकत्र येण्याचा क्षण. पहिल्या भेटीतील प्रेम. संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिले आणि त्यांना त्या तरुण संतांमध्ये एक दिव्य तेज जाणवलं. ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यामध्ये शांतता होती, नम्रता होती, आत्मज्ञानाचा प्रकाश होता. तर नामदेव महाराजांच्या हृदयामध्ये होती ती निष्पाप भक्ती. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना नम्रपणे वंदन केले आणि नामदेव महाराज भावूक झाले. कारण त्या काळात इतकी महान ज्ञानी संत असूनही ज्ञानेश्वर महाराजांमध्ये अहंकाराचा लवलेशही नव्हता. त्या भेटीनंतर दोघांमध्ये अनेक आध्यात्मिक चर्चा सुरू झाल्या. ज्ञानेश्वर महाराज आत्मज्ञान, वेद, गीता आणि आत्म्याचं रहस्य सांगत असत, तर नामदेव महाराज प्रेम, नामस्मरण, विठ्ठल भक्तीचं महत्त्व सांगत असत. मित्रांनो, एकाकडे होती ज्ञानाचा अथांग समुद्र, तर दुसऱ्याकडे होता प्रेमभक्तीची अखंड गंगा. आणि जेव्हा ह्या दोन्ही प्रवाह एकत्र आले, तेव्हा वारकरी संप्रदाय अधिक तेजस्वी झाला. मित्रांनो, संत असले तरी मनुष्याच्या अंतर्मनात सूक्ष्म अहंकार राहू शकतो. नामदेव महाराजांना वाटायचं, विठ्ठल माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात, कारण त्यांना विठ्ठलाचे प्रत्यक्ष अनुभव येत होते. पण ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं की भक्तीमध्ये अहंकार राहिला तर पूर्ण तत्व येत नाही. म्हणून पुढे त्यांनी नामदेव महाराजांना संत विसोबा खेचर यांच्यासारख्या संतांचा सहवासात नेला आणि तिथून सुरू झाला नामदेव महाराजांच्या अंतर्मनातील आणखी मोठा आध्यात्मिक प्रवास. वैष्णव हो. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची मैत्री ही सामान्य नव्हती. ते एक प्रवास करू लागले, एक भजन करू लागले, एकत्र विठ्ठल नाम गाऊ लागले. लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले, कारण लोकांना त्या
दोघांमध्ये दिसत होतं ज्ञान, प्रेम, नम्रता आणि जिवंत अध्यात्म. या भेटीनंतर महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाला नवी दिशा मिळाली. ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांना आत्मज्ञान दिलं तर नामदेव महाराजांनी प्रेम भक्ती शिकवली. दोघांनी मिळून लोकांना सांगितलं की देव फक्त मंदिरात नाही, प्रत्येक जीवामध्ये विठ्ठल आहे. भक्ती, जातीभेद चुकीचे आहे. प्रेम आणि नामस्मरण हाच खरा धर्म आहे. आज लोकांमध्ये ज्ञान आहे पण प्रेम कमी आहे, भक्ती आहे पण नम्रता कमी आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची मैत्री आपल्याला शिकवते की ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्ही आवश्यक आहे. अहंकार सोडल्याशिवाय देव मिळत नाही. खरे संत लोकांना जोडतात आणि प्रेमाने समाज बदलतो. वैष्णव हो, जेव्हा ज्ञान आणि भक्ती एकत्र येते तेव्हा विठ्ठल स्वतः त्या ठिकाणी प्रकट होतो. आजचा भाग इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची दिव्य मैत्री. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल नाम घ्या आणि अंतर्मनात भक्तीचा दीप प्रज्वलित ठेवा. जय ज्ञानेश्वर माऊली, जय संत नामदेव महाराज, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.